क्वेश्चन नंबर 51 बघा. 51 पासून क्वेश्चन नंबर 65 पर्यंत जे आहे ते पॉलिटिकल आहे. क्वेश्चन नंबर 51 बघा. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? मुक्त चर्चा व बहुमतानुसार निर्णय हे संसदीय लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. तर हे पहिलं जे आहे ते करेक्ट. मुक्त चर्चा आणि बहुमतानुसार निर्णय ही संसदीय लोकशाहीची वैशिष्ट्य आहे. आता बघा, आता रिसेंटली जो फॉर्म बिल विड्रॉ केले, वापस घेतलेले आहेत आणि ते वापस घेण्यासाठी किंवा त्याला विरोध असण्याचं कारण आणखी एक दिलं जातं की संसदीय व्यवस्थेमधली जी वैशिष्ट्य आहे की मुक्त चर्चा, बिलावर चर्चा झाली नाही, त्याच्यामुळं लोकांचं मत मांडलं गेलं नाही असंही बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं. तर ही संसदीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. करेक्ट. सेकंड, काही गडबडीने ते पास झाले होते. सेकंड बघा, ऋग्वेदामध्ये सभा समिती याचा उल्लेख येतो. आधुनिक संसदेची बीजे या सभांमध्ये आणि समित्यांमध्ये आढळतात. तर हे पण करेक्ट आहे की सभा आणि समिती याच्याबद्दल आपण लास्ट टेस्टला पण क्वेश्चन आपण डिझाईन केला होता एन्शियंट इंडियामध्ये, त्यावेळेस मी त्याच्याबद्दल माहिती सांगितली होती. हे पण कसं आहे, करेक्ट आहे. त्यानंतर ऋग्वेदकालीन सभांमध्ये आजच्या सभापती सारखाच एक विनयधर असेल. करेक्ट आहे. अध्यक्षाचे काम पाहिजे सभामधला गणपूरक प्रमाणेच आजचा प्रतूत आहे. तर हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. तर तिन्ही स्टेटमेंट जे आहे ती करेक्ट आहे. ठीक, असं म्हटलं जातं की संसदीय परंपरेचा भारतीय संस्कृतीमध्ये उल्लेख नाही, याची जी ओरड केली जाते किंवा संसदीय पद्धतीचा आपल्याला अनुभव नव्हता वगैरे, तर आपल्या इथे होत्या त्या गोष्टी वैदिक काळामध्ये, त्याची ही उदाहरणं आहे. त्यामुळे तिन्ही विधानं जी आहे ती करेक्ट आहे. 51चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. बघा, क्वेश्चन नंबर 52 बघा. लोकसभेच्या विसर्जनाच्या वेळी प्रलंबित असलेल्या कामकाजाच्या बाबींची बरोबर विधाने ओळखा. आता डिझोल्युशन ऑफ लोकसभेच्या वेळेमध्ये जे दोन्ही सभागृहासमोर बिलं असतात त्या बिलासंबंधी हा क्वेश्चन आहे. आता आपण जर बघितलं तर बेसिकली पार्लमेंटमध्ये चार प्रकारचे बिलं आपल्याला दिसतात. एक आपण त्याला म्हणतो साधारण विधायक असतं, प्लस धन विधेयक आहे, वित्त विधेयक आणि घटना दुरुस्ती. या विधेयकावर लोकसभा जर डिझॉल्व्ह झाली किंवा लोकसभेचं विसर्जन झालं तर काय इम्पॅक्ट होतं त्याच्यावर आहे. तर लोकसभा जर डिझॉल्व्ह झाली तर चार प्रकारचे बिलं जे आहेत ते लॅप्स होत नाही. कुठे दिलेलं आहे तर घटनेचं आर्टिकल 107. ठीक आहे, 107 मध्ये घटनेच्या कलमामध्ये सांगितलेलं आहे की विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये संसदेमध्ये जी काही बिलं मांडलेली आहेत ती कुठल्या प्रकारचे लॅप्स होतात, कुठल्या प्रकारचे लॅप्स होत नाहीत. तर कुठल्या प्रकारचे लॅप्स होत नाहीत तर ते चार प्रकारची बिलं लॅप्स होत नाहीत. कुठले चार प्रकारचे आहेत? एक, की दोन्ही सभागृहांनी समजा बिल पास नाही केलं आणि राष्ट्रपतींनी असं रिकमेंड केलं की ते जॉईंट सेशन मध्ये पास करून घ्यायला पाहिजे, ते बिल लॅप्स होत नाही. सेकंड, ज्या बिल लोकसभेने पास नाही केलं पण ते राज्यसभेत आहे किंवा राज्यसभेने ती फक्त पास केलेलं आहे, राज्यसभे म्हणजे एक प्रकार राज्यसभेचं ओरिजिनेट झालेलं जे बिल आहे ते पण लॅप्स होत नाही. कारण राज्यसभा आपल्याला माहिती की कंटिन्युअस हाऊस आहे, लोकसभेसारखं ते डिझॉल्व्ह होत नाही. तिसरी गोष्ट कोणती आहे ती दोन्ही सभागृहांनी ते पास केलं आणि राष्ट्रपतींच्या साईनसाठी ते गेलेलं आहे. राष्ट्रपती साईनसाठी गेलेलं बिल ही डिझॉल्व्ह होत नाही, लॅप्स होत नाही. आणि जर असं बिल आहे की दोन्ही सभागृहांनी ते पास केलेलं आहे, राष्ट्रपतींकडे ते गेलं, राष्ट्रपतींनी पुनर्विचारार्थ सभागृहाकडे वापस जर पाठवलं तर तरीही ते बिल लॅप्स होत नाही. हे सोडून बाकी सर्व कंडिशनमध्ये जे बिल असतील ते लॅप्स होतात. आता बघा, पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे? विसर्जनाच्या वेळी लोकसभा प्रलंबित असलेली विधेयक तिथे प्रस्तुत केलेली असोत वा राज्यसभेने तिच्याकडे पाठवलेली असोत ते व्यापकच होतात. सेकंड, दोन्ही सभागृहांनी पारित केलेली व राष्ट्रपतीकडे त्यांच्या संमतीसाठी पाठवलेली विधेयक लोकसभेच्या विसर्जनानंतर व्यापकच होत नाहीत. तर हे करेक्ट आहे. मी आता सांगितलं चार कंडिशन्स आहेत त्याच्यात लॅप्स होत नाही. थर्ड बघा, राष्ट्रपतींनी फेरविचारार्थ परत पाठवलेली विधेयक व्यापकच होत नाही. मी आता सांगितलं आणि त्यावर नंतर लोकसभेच्या करारता येत नाही. तर हे चुकीचं विधान आहे. आता लोकसभेत प्रलंबित आश्वासने व्यापकत होतात. तर ही प्रलंबित आश्वासने आहे, बिलं नाही. प्रलंबित आश्वासने जे आहेत ते व्यापकत होत नाही. ठीक आहे, तर काय होतं त्या आश्वासनाचं? ही जी आश्वासनं आहे ती नवीन सरकार येतं किंवा नवीन लोकसभा येते तिथं ती आश्वासने समिती नेमली जाते. त्या समितीकडे ही आश्वासनं पाठवली जातात आणि त्याच्यावर सरकार पुन्हा काम करतं. त्यामुळे हे डी जे विधान आहे ते पण चूक आहे. 52चं उत्तर यायला पाहिजे ए आणि बी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. 53 बघा, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं, नगर परिषद सदस्य हा राज्य विधिमंडळ व संसद सदस्य म्हणून निवडून आल्यास तो आपला नगर परिषद सदस्याचा कार्यकाळ
पूर्ण करू शकत नाही, तर नाही, पूर्ण करू शकत नाही असं नाही, तो करू शकतो. ठीक आहे, करू शकतो. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं विधान आहे. छावणी मंडळाच्या निवडणुकीत एखाद्या जागेवर एकही उमेदवार निवडून न आल्यास ती जागा रिक्त ठेवतात. ती जागा रिक्त नाही, आपल्या रिक्त ठेवली जात नाही जागा, तर त्या ठिकाणी नामनिर्देशित कॅन्डिडेट भरलं जातं. नामनिर्देशित कॅन्डिडेट भरला जातो. त्यामुळे हे पण विधान जे आहे ते चुकीचं आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळी इत्यादींच्या हातीतील क्षेत्र वगळून इतर क्षेत्रास जिल्हा परिषदेसाठी जिल्हा असेही मानले जाते. हे विधान जे आहे ते करेक्ट आहे. तर याचं उत्तर काय, खाली बरोबर विधान विचारले तर केवळ सी जे आहे ते याचं करेक्ट उत्तर आहे. 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 54 बघा, खालीलपैकी योग्य जोड्या लावा. आता जर आपण डाव्या बाजूला बघितलं तर राज्यघटना जे आहे, तर राज्यघटना मध्ये आपल्या ज्या तरतुदी आहेत, जी वैशिष्ट्य आपल्या राज्यघटनेमध्ये दिसतात, तर त्याचा आधार किंवा जो स्रोत आहे, तर तो स्रोत काय आहे, तर ते डाव्या बाजूला दिलेला आहे. आता पहिले बघा की जपानची राज्यघटना, तर जपानची राज्यघटना जी आहे त्याच्यातून आपण काय घेतलेलं आहे, तर कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया किंवा प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. पण याचबरोबर लक्षात घ्या की कायद्याचं राज्य, ओके, हे प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आहे, पण कायद्याचं राज्य ही संकल्पना रूल ऑफ लॉ म्हणून घेतलं तर ब्रिटनची राज्यघटना. सेकंड बघा, कॅनडाची राज्यघटना. तर कॅनडाच्या राज्यघटनेतून आपण काय घेतलंय, तर केंद्राकडे शेषाधिकार किंवा वेस्टिंग ऑफ रेसिडेंटरी पॉवर इन सेंटर, तर हे घेतलेलं. पण याचबरोबर केंद्र आपण कॅनडाकडून काय काय घेतलेलं आहे, तर एक म्हणजे काय की प्रबळ केंद्र सत्ता घेतलेली आहे. त्यानंतर केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं जे सल्लागाराचं अधिकार क्षेत्र आहे तर ते घेतलेले. तर राज्यपालाची नेमणूक ही जरी आपण यांच्याकडून घेतलं असतं, तर राज्यपालाचं पद आपण कोणाकडून घेतलं, तर राज्यपालाचं पद जे आहे ते 1935 चा जो भारत सरकार कायदा आहे त्याच्यातच ते राज्यपाल पदाची तरतूद होती. पण त्याची नेमणूक जी आहे ती नेमणूक कॅनडाच्या राज्यघटनेतून आलेली आहे. आयर्लंडच्या राज्यघटनेतून आपण काय घेतलेलं आहे, तर आपण आयर्लंडच्या घटनेतून राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आपण घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण काय घेतलं, तर जे राज्यसभेतली जे नामनिर्देशित सदस्य असतात, तर त्याचाही आपण गोष्ट कोणाकडून घेतली, तर आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. आणि प्लस जे आपण म्हणतो की राज्याची मार्गदर्शक तत्वे ही सुद्धा आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे. राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत असेल, राज्यसभेतील नामनिर्देशित कॅन्डिडेट असतील आणि प्लस मार्गदर्शक तत्वांचं घेतलेलं आहे. तर दक्षिण आफ्रिकेची जी राज्यघटना आहे त्याच्याकडून आपण काय घेतलेलं आहे, तर त्याच्याकडून आपण घटना दुरुस्ती घेतलेली आहे. आता घटना दुरुस्तीच घेतलेली आहे का, नाही, तर राज्यसभेची जी निवडणूक आहे ती निवडणूक ही आपण दक्षिण आफ्रिकेतील राज्यघटनेवरून घेतलेली आहे. बघा, सदस्यांची नेमणूक जी आहे, नामनिर्देशित सदस्य जे आहेत ते कुठून आले, आयर्लंड कडून आलेले आहे नामनिर्देशित सदस्य. पण निवडणूक कुठून आलेली आहे, दक्षिण आफ्रिकेकडून आलेली आहे. आता कॅनडाकडून जसं म्हणले की आपण सर्वोच्च न्यायालयाचं जे सल्लागाराचं अधिकार क्षेत्र आहे ते आलेले आहे. पण सर्वोच्च न्यायालय हे जर आपण बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायव्यवस्था कुठून आली, आपली न्यायव्यवस्था 1935च्या घटनेने आलेली. पण न्यायालयाचं स्वातंत्र्य असेल प्लस न्यायिक पुनरावलोकन जे असेल तर ते कुठून आलेले, अमेरिकेच्या राज्यघटनेने आलेलं आहे. तर याचं जर आपण बघितलं 54चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. 55 बघा, खालीलपैकी कोणती विधाने 1953 सालच्या त्रिसदस्यीय राज्य पुनर्रचना आयोगाविषयी खरी आहेत. मूळ राज्यघटनेतील राज्यांचे 4 भागात केलेले वर्गीकरण आणि 16 राज्य व 3 संघ राज्य प्रदेश ही व्यवस्था रद्द करावी अशी आयोगाने शिफारस केली. तर हे जे आहे ते करेक्ट आहे. सेकंड, आयोगाने एक भाषा एक राज्य हा सिद्धांत स्वीकारला नाही. तर आयोगाने एक भाषा आणि एक सिद्धांत हा स्वीकारला नव्हता, तर त्यांनी त्याला नकार दिला होता. ठीक आहे. तर ऑलरेडी आपल्याकडे पाकिस्तानची फाळणी झालेली होती आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्टही आयोगावर होता की जर आपण सेपरेट आयडेंटिटीज क्रिएट करायला वाव दिला तर पुन्हा पाकिस्तान निर्मिती वगैरे कधी होईल, या भीतीने त्यांनी हा एक भाषा एक राज्य हा सिद्धांत त्यांनी नाकारलेला होता. त्यामुळे हे जे आहे ते विधान चूक आहे. सी बघा, आयोगाने फाजल अली हे अध्यक्ष, तर के.एम. पनिकर आणि टी.टी. कृष्णमाचारी हे इतर 2 सदस्य होते. तर टी.टी. कृष्णमाचारी सदस्यामध्ये नव्हते. तर कोण होतं सदस्य, तर त्याचे सदस्य होते एच.एन. कुंजू. ठीक आहे, ते सदस्य होते. त्यामुळे हे पण विधान कसं आहे, चुकीचं आहे. 55चं उत्तर काय यायला पाहिजे, ए.
पर्याय क्रमांक 4. 56 बघा, राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट होतात? बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठले घटक समाविष्ट होतात? तर आपल्याला माहिती की बेसिक स्ट्रक्चर मध्ये केवळ एक केस माहिती असायला पाहिजे. केसचं नाव काय? केसानंतर भारतीय केस. ठीक आहे. तर कायद्याचं राज्य आहे, करेक्ट आहे. त्यानंतर रूल ऑफ लॉ, तर रूल ऑफ लॉ हे पण करेक्ट आहे. पार्लमेंटरी सिस्टम हे पण करेक्ट आहे. मुक्त व न्याय्य निवडणुका, फ्री अँड फेअर इलेक्शन, तर हे पण करेक्ट आहे. ठीक आहे. बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये सर्व गोष्टी येतात. आणखी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याची लिस्ट लक्ष्मीकांतमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घ्या व्यवस्थित, कारण क्वेश्चन याच्यावर एक्सपेक्ट आहे. 56 उत्तर काय? ऑल ऑफ दिस, म्हणजे पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 57 बघा, राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध स्पष्ट करणाऱ्या आहेत? आता बघा, पहिलं कलम 163 नुसार राज्यपालाला सल्ला देण्यासाठी आणि त्याला सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल. राज्यपाल आपल्या विवेकाधिकारातील कामे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करतात. हे बघा की इथपर्यंत जे आहे ते विधान करेक्ट आहे, पण इथून पुढचं जे विधान आहे की राज्यपाल आपल्या विवेकाधिकारातील कामं नाही, म्हणजे विवेकाधिकाराशिवाय जी कामं आहेत ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करतात. मात्र मंत्रिमंडळ सल्ला राज्यपालावर बंधनकारक नसतो. त्याच्यावरती अपवादात्मक परिस्थितीमध्ये बंधनकारक नसतो, बाकी तो बंधनकारक असतो. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. सेकंड, कलम 164 नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करेल, तर हे पण इथपर्यंत करेक्ट आहे. आणि मुख्यमंत्री राज्यपालाच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात, तर हे उलट झालंय की राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात. त्यामुळे दोन्ही विधाने जे आहेत ते कसे आहेत? चुकीचे आहेत. 57 उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. 58 बघा, खालील विधाने विचारात घ्या. संविधानातील कलम 262 मध्ये आंतरराज्यीय जल विवादाच्या निवाडीची तरतूद आहे, करेक्ट आहे. पहिलं की कलम 262 नुसार तुम्हाला आंतरराज्य जल विवादासाठी ठीक आहे लवाद नेमलेले आहे. ठीक आहे, करेक्ट आहे. सेकंड, आंतरराज्यीय नद्यांच्या वापराबाबत, वितरणाबाबत आणि नियंत्रणाबाबत विवाद किंवा तक्रारीच्या निवाड्यासाठी सर्वोच्च न्यायालय कायदे करू शकतात. तर सर्वोच्च न्यायालय इथं बघा, हे एकदम थोडं स्टेटमेंट, सर्वोच्च न्यायालय कायदे करू शकतात. कायदे निर्मिती कुणाची एक्सक्लुझिव्ह पॉवर आहे, तर ती पार्लमेंटची आहे. त्यामुळे हे विधान जे आहे ते कसं आहे? चुकीचं आहे. त्यानंतर थर्ड बघा, आंतरराज्य जल विवाद व तक्रारी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येतात, तर ते प्रारंभिक अधिकार क्षेत्रात त्याच्या येत नाही. ते ऑलरेडी त्याच्यासाठी सेपरेट लवाद उभा केलेले आहे. त्यामुळे हे पण विधान जे आहे ते चुकीचं आहे. तर 58 उत्तर यायला पाहिजे. फक्त ए स्टेटमेंट करेक्ट आहे, बी आणि सी जे आहे ते चुकीचे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. 59 बघा, खालीलपैकी काय मूलभूत कर्तव्ये यांच्याविषयी खरे नाही? फर्स्ट, स्वर्णसिंग समितीने 8 मूलभूत कर्तव्यांचा संविधानात समावेश करावा अशी शिफारस केली होती. तर 8 मूलभूत कर्तव्याची समावेश करावा ही शिफारस केली होती. सेकंड, मतदान करणे, कुटुंब नियोजन करणे या मूलभूत कर्तव्याची स्वर्णसिंग यांनी शिफारस केली होती. या शिफारस स्वीकारण्यात आल्या नाही. आता हे मतदान कंपल्सरी करणे, कुटुंब नियोजन करणे या मूलभूत कर्तव्यांच्या स्वर्णसिंग समितीने शिफारस नव्हती केली. तर सगळ्यात महत्त्वाची शिफारस होती केली ती कर देण्याची. त्यामुळे हे पण विधान जे आहे हे विधान जे आहे ते चुकीचं विधान आहे. म्हणजे आपल्याला विचारलं की काय खरे नाही, तर हेच खरं नाही. नैसर्गिक पर्यावरण संरक्षण करणे होता सुधारणा घडवून आणणे महत्वाचे कर्तव्य आहे, तर फंडामेंटल हे पण करेक्ट आहे. त्यानंतर 42व्या घटनादुरुस्तीवर 10 मूलभूत कर्तव्ये घटनेमध्ये सामील करण्यात आली होती. हे पण करेक्ट आहे. स्वर्णसिंग समितीने ऍक्च्युली 8 दिली होती, पण जेव्हा ऍक्च्युली 42वी घटनादुरुस्ती आली तर बेसिकली 42वी घटनादुरुस्तीचा बेसिक पर्पजच हा होता की स्वर्णसिंग कमिटीच्या रिकमेंडेशन्स होत्या त्या लागू करण्यासाठी ती करण्यात आली होती. पण त्यांनी त्या 8 मूलभूत कर्तव्यांचं हे केलं होतं, पण घटना जेव्हा दुरुस्त आहे तेव्हा त्याच्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्य होते. हे विधान करेक्ट आहे. पण आपल्याला त्यांनी विचारले की अयोग्य काय आहे? 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 60 बघा, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं, अग्रक्रम तालिकेत म्हणजे ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स
सर्वात वरचे स्थान पंतप्रधानाचे असते व त्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल असा अग्रक्रम असतो. आता बघा हे खूप इझी आहे की सर्वात वरचे स्थान हे पंतप्रधानाचे असते, तर असं नाही. आपण जर ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्स बघितला तर भारताचा कसा आहे की राष्ट्रपती आहे, उपराष्ट्रपती, PM आहे, राज्यपाल आहे, त्याच्याच राज्यात जर तो राज्यपाल असेल तर राज्यपाल आहे, त्यानंतर माजी राष्ट्रपती आहे, त्यानंतर उपपंतप्रधान आहे, आणि त्यानंतर पण कोण आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे, म्हणजे 6 नंबरला. त्याच्यातून लोकसभा सभापती आहे. आता प्रश्न खूप किचकटकन विचारला तर सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तर हे वेगवेगळ्या ठिकाणी आहे. तुम्ही जर बघितलं सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश जे आहे ते 6 नंबरला येतात, आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश जे आहेत ते ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स मध्ये ते 8 नंबरला येतात. आणि त्याच्यामध्ये बघा की जेव्हा राज्यपाल असेल, ठीक आहे, राज्यपाल जर त्याच्याच राज्यात असेल तर तो 4 नंबरला येतो, पण तो जर दुसऱ्या राज्यात असेल, दुसऱ्या राज्यात गेला तर त्याचा ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स जो आहे तो खाली येतो, 8च्या आसपास, ठीक आहे, 8 पेक्षा खाली येतो. तर याचं काय येतं, पहिलं जे आहे ते विधान कसं आहे, चुकीचं आहे. सेकंड बघा, पहिल्या घटना दुरुस्तीद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही मर्यादा घालण्यात आल्या. तर हे मर्यादा घालण्यात आल्या आपल्याला माहिती आहे की तो 1951 पासूनच वाद चालू झाला की DPSP ची जर आपल्याला अंमलबजावणी करायची असेल तर पहिल्या घटना दुरुस्तीने त्याला फंडामेंटल राईट्स वर्सेस DPSP, तर DPSP किंवा मार्गदर्शक राज्याचे मार्गदर्शक तत्व ना जास्त महत्व द्यायचं, फंडामेंटल राईट्स द्यायचं, तर तो वाद चालू झालेला आहे. तर 19च्या काही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यात आली, तर हे करेक्ट आहे. सेकंड, राष्ट्रीय ध्वजाची प्रतिष्ठा व सन्मान करून खाजगी संघटना सर्व दिवशी व प्रसंगी समारंभ असो किंवा नसो राष्ट्रीय ध्वज लावू शकते, तर हे पण करेक्ट आहे. सर्व प्रसंगी आपण लावतो की त्याचा प्रतिष्ठा आणि सन्मान धक्का न लावता आपण ते वापरू शकतो. तर B आणि C करेक्ट आहे. पहिलं जे विधान आहे ते रॉंग आहे. तर 60चं उत्तर यायला पाहिजे B आणि C. पर्याय क्रमांक 3. 61 बघा, स्थगन प्रस्तावाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही. अचूक नाही म्हणजे काय, चूक विधान आपल्याला विचारलं, ठीक आहे, चूक विधान काय आहे. आता आपल्याला माहिती आहे की म्हणजे ऍडजर्नमेंट मोशन आहे की आपल्याला माहिती आहे की पार्लमेंटमध्ये 50 सदस्यांची जर समजा त्या मोशनसाठी समर्थन असेल तर ती आपल्याला ऍडजर्नमेंट मोशन हा प्रस्ताव मांडता येतो. आता ह्याच बरोबर एक आणखी महत्त्वाचे काही प्रस्ताव आहेत. कुठले प्रस्ताव आहेत ते काय, नो कॉन्फिडन्स मोशन, सिन्सिअर मोशन. नो कॉन्फिडन्स मोशनला आपण काय म्हणतो, अविश्वासाचा ठराव, आणि सिन्सिअर मोशन जे आहे त्याला आपण काय म्हणतो, निंदनीय प्रस्ताव. तर हे 3 जे आहे ते महत्त्वाचे आहेत, ते एक्झामला एक्सपेक्टेड आहे. आता याच्यामध्ये बघा काय की संसदेच्या कामकाजाच्या यादीमध्ये नसलेल्या बाबी अध्यक्षाच्या परवानगीशिवाय, अध्यक्षाच्या परवानगीशिवाय काहीच होत नाही पार्लमेंट, ठीक आहे, अध्यक्षाच्या परवानगीशिवाय काहीच होत नाही. तेव्हा हे जे विधान आहे ते काय आहे, चुकीचं विधान आहे. स्थगन प्रस्तावाचा विषय भारत सरकारच्या कामाशी व सरकारने आपले काम न करण्याशी प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे संबंध असावा, हे करेक्ट आहे. सभागृहाच्या स्थगन प्रस्तावावर चर्चा सुरू झाल्यावर अध्यक्षांना बैठक स्थगित करता येत नाही, तर हे पण करेक्ट आहे की ऍटलीस्ट किमान जर आपण ऍडजर्नमेंट मोशन बघितलं तर किमान 2.5 तास चर्चा चालते, म्हणजे किमान 2.5 तास, 2.5 तासापेक्षा जास्त चर्चा ती चालू शकते. त्यामुळे हे स्थगन जे आहे ते करेक्ट आहे. स्थगन प्रस्ताव सभागृहाचा स्वीकृत झाला तरी सरकारची एक प्रकारे निंदाच ठरते, हे पण करेक्ट आहे. हे तिन्ही विधानं जे करेक्ट आहे ते एक प्रकारे निंदाच ठरते, हे करेक्ट आहे. जे करेक्ट नाही ते आहे पर्याय क्रमांक 1. 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये न्यायालयांना संसदेतील कामकाजाबाबत चौकशीचा अधिकार नाही, तर याचं उत्तर आहे कलम 122. ठीक आहे, की संसदेच्या कोणत्याही कलमामध्ये न्यायालयांना संसदेतील कामकाजाबाबत चौकशीचा अधिकार, हे कलम कुठला आहे, कलम 122. 62चं उत्तर आहे 122. हे कलम जे 100 आहे तर ते कशासाठी आहे, ते गणपूर्ती आहे किंवा मतदान आहे किंवा सभागृहात त्याच्याशी संबंधित आहे. कलम 103 जे आहे ते काय आहे, ते सदस्याच्या अपात्रतेवर आहे की त्या प्रश्नावर काय करता येईल याच्या संबंधी. 111 जे आहे ते कशावर आहे, की विधेयकाच्या संमती संबंधी तरतुदी याच्यामध्ये आहे. पण हे जी तरतूद आहे ती कशामध्ये आहे, ते कलम 122 मध्ये आहे. 63 बघा, खालील विधाने लक्षात घ्या. राज्यसभेचा उपाध्यक्ष हा राज्यसभेच्या अध्यक्षाला दुय्यम अधिकारी असतो. म्हणजे राज्यसभेचा उपाध्यक्ष हा राज्यसभेच्या अध्यक्षाला दुय्यम असतो, ठीक आहे, तो
जरी तो उपाध्यक्ष असला तरी तो दुय्यम असत नाही, तो थेट राज्यसभेला उत्तरदायी असतो. त्यामुळे हे जे विधान आहे हे विधान चुकीचं आहे. सेकंड बघा, संसदेची 1969 साली पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता या पदाची निर्मिती करण्यात आली. तर हे विरोधी पक्षनेता पद 1969 साली निर्मिती नाही करण्यात आलेली. तर विरोधी पक्षनेता पद हा पहिल्या पार्लमेंट सत्रापासूनच आहे, पण त्याला अधिकृत जी मान्यता आहे पार्लमेंटकडून ती देण्यात आली. त्यामुळे हे पण विधान जे आहे ते चुकीचं आहे. सी बघा, विरोधी पक्ष नेत्यास अमेरिकेमध्ये मायनॉरिटी लीडर म्हणतात. हे करेक्ट आहे. विरोधी पक्ष नेत्यास अमेरिकेमध्ये जे आहे ते मायनॉरिटी लीडर म्हटलं जातं. त्यामुळे फक्त सी स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. तर 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 64 बघा, निरनिराळ्या कारणासाठी संघ राज्य प्रदेशाची निर्मिती करण्यात आली आहे. सांस्कृतिक वेगळेपणासाठी खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आलेली आहे? आता बेसिकली बघा की केंद्रशासित प्रदेश जे आहेत किंवा संघ राज्याचे प्रदेश आहेत त्याला आपण युनियन टेरिटरी म्हणतो. याची निर्मिती 7व्या घटनादुरुस्ती, ठीक आहे, 7वी घटनादुरुस्ती जी 1956 साली झाली आणि प्लस राज्य पुनर्रचना आयोग ते पण 1956 यांनी बेसिकली इथपासून निर्मिती व्हायला चालू झालेली आहे. तर बेसिकली युनियन टेरिटरी जे आहे त्या 3 गोष्टींमध्ये आपण डिवाइड करतो. 3 कारणांसाठी केलेलं आहे. एक म्हणजे काय, एक प्रशासकीय असेल आणि राजकीय सोय असेल. सेकंड आहे की तिथलं सांस्कृतिक जपणूक करण्यासाठी असेल आणि सामरिक महत्वाच्या दृष्टीने असेल. आता प्रशासनिक आणि राजकीय सोयीसाठी भारतामध्ये जी युनियन टेरिटरी त्याची कुठली स्थापना करण्यात आली तर ती आहे दिल्ली आणि चंदीगड. दिल्ली आणि चंदीगड याचा मेन उद्देश जो आहे प्रशासकीय आणि राजकीय सोयी हे होते. पण त्याचबरोबर सांस्कृतिक वेगळेपण जपण्यासाठी जे आहे तर ते कुठली आहे लक्षात ठेवा, तर ती आहे पुदुचेरी आहे, दमण दीव आणि दादरा नगर हवेली आता एकत्र केलेले, पहिले वेगळे होतात. तर दमण दीव, दादरा नगर हवेली आणि पुदुचेरी हे सांस्कृतिक दृष्ट्या वेगळेपण आहे आणि ते जपण्यासाठी त्यांची निर्मिती करण्यात आली. दुसरं जे आहे की सामरिक दृष्ट्या महत्वाचं, तर सामरिक दृष्ट्या महत्वाच्या युनियन टेरिटरीज कुठले आहेत, एक आहे अंदमान निकोबार बेट आणि सेकंड आहे लक्षद्वीप बेट. तर ही जी आहे ती सामरिक दृष्ट्या महत्वाची बेट म्हणून आहे. तर ही त्या दृष्टीने त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर हे संघराज्य युनियन टेरिटरीशी संबंधीचे आर्टिकल्स आहेत. त्या आर्टिकल्स कुठले आहेत तर 239 ते 241 हे घटनेतले जे आर्टिकल आहे ते युनियन टेरिटरीशी संबंधित आहे. आणि इथल्या 2 जे युनियन टेरिटरीज आहेत कुठल्या 2 तर दिल्ली आणि समजा पुदुचेरी, ह्या 2 ठिकाणी आपल्याला विधानसभा दिसतात. बाकीच्या ठिकाणी आपल्याला विधानसभा दिसत नाही. त्या दोन्ही युनियन टेरिटरीजला मुख्यमंत्री दिसतात. तर पुदुचेरीमध्ये 1963 सालीच विधानसभा स्थापन झाली होती आणि दिल्लीमध्ये 1992 साली विधानसभा आली होती. ठीक आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 65 बघा, भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 8 शेड्यूल 8 मध्ये संविधानाने मान्यता दिलेल्या 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. या परिशिष्टात भाषांचा समावेश करण्यासाठी वेळोवेळी घटना दुरुस्ती करण्यात आल्या. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती परिशिष्ट 8 संदर्भात नाही? तर जेव्हा सुरुवातीला घटना तयार झाली त्यावेळेस परिशिष्ट 8 मध्ये जी भाषा ठेवण्यात आलेल्या होत्या तर त्या भाषांची संख्या 14 होती. ठीक, 14 होती. आता किती झालेले 22 भाषा झाल्या. जवळजवळ 8 भाषांमध्ये त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. तर ह्या वाढ कंटिन्युअसली म्हणजे या पूर्ण काळामध्ये वेळोवेळी घटनेमध्ये दुरुस्ती करून त्या भाषा ऍड करण्यात आलेली आहे. आता 21वी घटना दुरुस्ती त्या संबंधीचा 21व्या घटना दुरुस्तीने सिंधी भाषा ऍड करण्यात आलेली आहे. ती 1967 साली घटना दुरुस्ती झाली होती आणि सिंधी भाषा ऍड केली होती. त्यानंतर 21 नंतर 71वी घटना दुरुस्ती झाली आणि 71व्या घटना दुरुस्तीने आपल्याला तिथं 3 भाषा ज्या आहेत त्या ऍड करण्यात आल्या. 1992 साली ही घटना दुरुस्ती झाली होती आणि 3 भाषा कुठल्या ऍड केल्या होत्या ते कोकणी आहे, त्यानंतर मणिपुरी आहे आणि नेपाळी आहे. 71व्या घटना दुरुस्तीने कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी भाषा ऍड केली होती. त्यानंतर 92वी घटना दुरुस्ती जी 2003 साली करण्यात आली आणि तिथे 4 भाषा ऍड करण्यात आल्या. तर कुठल्या 4 भाषा ऍड करण्यात आल्या तर ते बोडो आहे, डोंगरी आहे, मैथिली आहे आणि संथाली आहे. तर ह्या 4 भाषा यांनी ऍड करण्यात आल्या. ही घटना दुरुस्ती जी आहे ही 8व्या परिशिष्टाशी संबंधित शेड्यूल 8 संबंधित नाही. ही घटना दुरुस्ती आहे नागालँडच्या राज्यनिर्मिती संबंधित. त्यामुळे प्रश्न जो आहे की 8 संबंधित हे आहे. तर क्रमांक 1 ही 13वी घटना दुरुस्ती जी आहे ती परिशिष्ट 8शी संबंधित नाही. तर नागालँड नागालँडला राज्याचा दर्जा देण्यात आला आणि त्या संबंधी घटनेमध्ये
एवढ्या तरतूद करण्यात